हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी आलेली आहे, की जो 23वा हप्ता आहे म्हणजेच मे महिन्याचा हप्ता आहे, कोणाला भेटणार आणि कधी भेटणार याबद्दलची अपडेट आलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना 21 आणि 22वा हप्ता भेटलेला नव्हता, त्यांच्या संदर्भात सुद्धा एक आनंदाची बातमी आली आहे. सोबतच सरकारकडनं एक सकारात्मक दृष्टिकोन बघताना भेटतोय, की ती आता लाडक्या बहिणींनी ज्या बहिणींनी ई-केवायसी केली नव्हती त्यांना संधी द्यायला हवी का? याबद्दलही तुम्हाला मी अपडेट देणार आहे. आणि सोबतच अजून हे सांगतोय, की ज्या बहिणींनी केवायसी केली आहे पण त्यांचा लाभ बंद झालाय त्यांच्या संदर्भात सुद्धा एक वृत्तवाहिनीने काहीतरी छापलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि मला फक्त तुम्ही एवढं सांगा, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 21 आणि 22वा हप्ता भेटलेला आहे? कारण जर तुम्हाला 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता जर पाहिजे असेल, तर तुम्हाला 21 आणि 22वा हप्ता येणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला मे महिन्याचा 23वा हप्ता भेटणार नाही म्हणजे नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचं जर डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे इनएक्टिव्ह झालं असेल, तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. आणि ही डीबीटी कंटिन्युअसली इनएक्टिव्ह होत नाही. म्हणजे मोस्टली ते काय असतं, ऍक्टिव्ह स्टेजमध्ये असतं. पण जर तुम्ही असं वर्षभर झालं असेल तुमचं डीबीटी चेकच केलं नाही, तर लाडक्या बहिणीनं एकदा जाऊन बँकमध्ये चेक करा, की तुमचं बँक आणि आधार योग्य पद्धतीने सीडिंग झालं, एकदा चेक करून घ्या. त्यानंतर काही बहिणी अशा असतात, की त्यांना बँक अकाउंट वारंवार चेंज करायला आवडते. तर हे बँक अकाउंट वारंवार चेंज करू नका. हे तुम्हाला मी कित्येकदा सांगतोय, की बँक अकाउंट वारंवार चेंज करू नका. त्यानंतर लाडक्या बहिणीनो, काही तांत्रिक बदल झाला असेल, टेक्निकल इश्यू झाला असेल आणि आणि त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही योग्य पद्धतीने बँकमध्ये सबमिट केले, तर तुमचा लाभ भेटणार म्हणजे भेटणार. तर बघा लाडक्या बहिणीनो, ज्या बहिणींना या चारही कॅटेगरीमध्ये बसाल, म्हणजे 21 आणि 22वा हप्ता तुम्हाला भेटला असेल, तुमचं डीबीटी ही ऍक्टिव्ह स्टेजमध्ये असेल, तुमचं बँक अकाउंट तुम्ही चेंज जरी केलं असेल, पण ते योग्य पद्धतीने झालेलं आहे, तर तुम्हाला मिळणार. आणि काही टेक्निकल इश्यू आला असेल, तरी सुद्धा तुमचा लाभ सुरळीत चालू राहील. आता काही बहिणींना प्रश्न पडलाय, की मग दादा आम्हाला 21 आणि 22वा हप्ता भेटलेला नाही, तर 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा भेटतील का? तर याचं उत्तर आहे नाही. काही युट्यूबर्स म्हणतात, की काही टेक्निकल अडीअडचणीमुळे तुम्हाला 21 आणि 22वा हप्ता भेटला नसेल. पण नाही, असं नाहीये. त्यांनी 2 महिन्याचा वेळ घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला दोन्ही हप्ते एकत्र दिले. म्हणून आता समजून घ्या, ज्या बहिणींना 21 आणि 22वा हप्ता भेटलेला नाहीये, त्यांना पुढचे हप्ते भेटणार नाही म्हणजे नाही. त्यानंतर एकदा ई-केवायसीची संधी द्यायला हवी का? ही आपण मागणी करतोय सरकारकडे. कारण लाडक्या बहिणी, अनेक लाडक्या बहिणी प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये जाऊन महिला व बालविकास विभागाला भेट देत आहे आणि तिथे त्यांना कळत आहे, की बाबा त्यांची ई-केवायसी झाली नाही, म्हणून त्यांचा लाभ बंद झाला. तर महाराष्ट्रामध्ये अशी न्यूज आता सरकारी माध्यमातून प्रसिद्ध होत आहे, की बाबा ज्या बहिणींची ई-केवायसी झाली नाही, त्यांना एकदा एकदा संधी द्यायला पाहिजे. काय द्यायला पाहिजे? की त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्यायला हवी. इतकीच मागणी आता सरकारकडे आहे आणि आय होप सरकार हे लवकरच करतील. आणि तुम्हाला सांगितलं असेल, जून महिन्यामध्ये ई-केवायसीची डेट आहे. बरोबर? मला तुम्ही जर बघितलं असेल लास्ट इयरला, की आपल्याला ऑगस्टमध्ये ई-केवायसी करण्याची संधी मिळाली होती दरवर्षी जून महिन्यामध्ये. तर या वर्षी सुद्धा जून महिन्यामध्ये ई-केवायसी करावी लागणार आहे वापस ज्या बहिणींनी केली आहे त्यांनी. तर असं मला म्हणायचं आहे, की या वर्षी जेव्हा ई-केवायसीची संधी दिली जाईल, तर ज्या बहिणी आतापर्यंत ई-केवायसी करू शकल्या नव्हत्या, त्यांना ती संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजे आता येणाऱ्या महिन्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसी झाली तर तुमचा लाभ सुरळीत सुरू राहू शकतो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे लाडक्या बहिणींनो, बघा, की लाडकी बहीण योजना ई-केवायसी करूनही लाडकींचे पैसे अडकलेत. ₹1500 कधीपासून मिळणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करूनही पैसे मिळत नाहीयेत, त्यांच्या खात्यावर पैसे कधीपर्यंत जमा होणार? याबद्दलची ही अपडेट आहे बघा. अत्यंत महत्त्वाचा आहे. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे ₹3000 देण्यात आले आहे. पण अनेक लाभार्थी महिलांना पैसे मिळाले नाहीत. ते पैसे आपल्या खात्यात कधी जमा होतील याची वाट बघत आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांनी महिलांना पैसे येणं बंद झालेले आहेत. पहिलेच सांगितलं, ज्या बहिणींनी ई-केवायसी केली आहे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. पण घाबरू नका. जून महिन्यामध्ये लाडक्या बहिणींनो, जून महिन्यामध्ये तुम्हाला ती संधी दिली जाणार आहे. पण काही लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना ₹1500 आले नाही. त्यामुळे ते पैशांची वाट बघत आहे. अशामध्ये महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्याने महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊनही त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. महिला व बाल विकासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की शासकीय स्तरावर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसात पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना त्यांच्या खात्यात पैसे मिळण्यास सुरुवात होईल. लाडकी बहीण योजनेतून जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीपर्यंत पैसे मिळण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मिळणार म्हणजे मिळणार, घाबरू नका. लाडकी बहीण योजनेत अनेक महिला लाभार्थ्यांचा निधी कित्येक महिन्यांपासून अडकला आहे. काही प्रकरणामध्ये तब्बल 6 महिने उलटूनही अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत. महिला बाल विकास सांगितले, की जर एखादी महिला लाभार्थी पात्रते निकष पूर्ण करत असेल, तर ती जवळच्या महिला व बाल विकास विभागात तक्रार दाखल करू शकते.
तिने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत आणि तिच्या प्रकरणात लवकर सुनावणी होऊन तिचे निराकरण करण्यात येईल. म्हणजे काय? ज्याही बहिणी, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटतंय की तुम्ही पात्र आहे, तुम्ही सर्व निकषांमध्ये बसताय, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती नाही आहे, तुमच्याकडे फोर व्हीलर नाही आहे, तुम्ही आय-टी-आर भरत नाही आहे, तुम्ही जवळच्या महिला व बाल विकास विभागाला भेट द्या आणि सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जा. तुमचे जा, तुमच्या हसबंडचे जा आणि तिथे तुम्ही तुमची कंप्लेंट रेज करा. जर तुम्ही खरंच सर्व निकषांमध्ये बसत असाल, तुम्हाला इथे निवारण करण्यात येईल आणि हेच मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं, की व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्या पुन्हा पात्र होणार. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. ज्याही बहिणी या व्हिडिओ बघत असतील, त्यांनी जवळच्याच तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपल्या याबद्दलची काय करा, इन्फॉर्मेशन काढून घ्या. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य केली होती. सरकारने ई-के-वाय-सीच्या प्रक्रियेत अनेक वेळा मुदतवाढ देखील केली होती. त्यासाठी अंतिम मुदत 30 एप्रिल देण्यात आली होती. या के-वाय-सी अंदाजे अ, म्हणजे 70 लाख लाभार्थी महिलांची नावे योजनेतून काढण्यात आली. काही लाभार्थ्यांचा दावा आहे, की ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली असे असूनही योजनेअंतर्गत मिळणारे ₹1500 मिळणार नाहीत. महिला व बाल विकास अधिकारी ई-के-वाय-सी व्यतिरिक्त पात्रतेची तपासणी केली जात आहे. म्हणजे ज्याही बहिणींना आतापर्यंत या योजनेचा लाभ भेटलेला नाहीये, त्या बहिणींना फक्त तुम्ही काय जा महिला व बाल विकास विभागाला भेट द्या. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तिथे सबमिट करा. आता हा जो मे महिन्याचा लाभ आहे, 23वा हप्ता आहे. हा कधी भेटणार? तर जूनच्या सेकंड वीकमध्ये लाडक्या बहिणींनो तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. जूनच्या सेकंड वीकमध्ये. सेकंड वीक ऑफ जूनमध्ये तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. याला टेन्शन घेण्याची गरज नाही. भेटणार म्हणजे भेटणार तुम्हाला. त्यानंतर लाडक्या बहिणींनो 23वा हप्ता कुणाला मिळणार? ज्या बहिणींना 21 आणि 22वा हप्ता भेटला असेल, ज्या बहिणींचा डी ॲक्टिव्ह असेल, ज्या बहिणींनी काही टेक्निकल खोडाखाड नसेल केलं त्यांना एकदा ई-के-वाय-सीची संधी द्यायला हवी का? देऊ शकतं. आपण सरकारकडे विनंती करतो. तुम्हालाही असं वाटतं का, की सरकारने आपल्याला ई-के-वाय-सीची पुन्हा संधी द्यावं? तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि 21 आणि 22वा हप्ता कुणाला भेटला आणि कुणाला नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय